नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज गुरुवारच्या पूजेसाठी आधी पहिले दारात रांगोळी काढून घेतली. आता पूजेसाठी फुलं घेतली ती बघा. मला नागवेलीच्या झाडाला 2च पानं घावली ती, कारण 2च पानं आहेत. त्यांनी लय मोठी पण होईना तेवढीच पानं होती ती. हे पालवी आणले बघा आता पूजा मांडायसाठी. आता पालवी स्वच्छ धुवून घेतली आणि कळशीत पाणी घेऊन आता वर जायचं आहे. कारण पिलूच्या मम्मीला दुपारपासून दुट्टी, आज सकाळची घरीच असल्यामुळं ती म्हटली मी देवपूजा करते आणि पूजा मांडते. मग तिने देवपूजा करून घेतली, रांगोळी काढली आणि पूजा मांडल्या. पूजा किती छान मांडल्या बघा. कारण घरी असली की मग ते पूजेचंही तीच करते. कारण आता 2 गुरुवारी तिला सुट्टी नसल्यामुळं मी करत होते देवपूजा आणि पूजा मांडायची वगैरे मी करायची. पण आज तिला दुपारनं दुट्टी असल्यामुळं सकाळी ती आवरून घेतो म्हटली सगळं. कारण दुपारनं जायचं असल्यामुळं गडबड वेळ नको म्हणून तिनं सकाळचीच पूजा वगैरे मांडली आणि म्हटली मी आज पूजा मांडते. आणि पूजा मांडून देवपूजा झाली तिची. आता देव मातेला लक्ष्मी मातेला हळदी कुंकू लावून घेतलं आणि आपल्याला लावलं, देवाला नमस्कार केला. आणि आता ती पूजा लागलीच म्हटली पुस्तक पण वाचून लागलीच पुस्तक वाचून घेतलं. कारण पुस्तक वाचलं की पुन्हा झालं संध्याकाळी नैवेद्य दाखवला तर चालतं आहे. कारण आता ती दुपारी जाणार म्हटल्यावर आता संध्याकाळी तिला यायला 12 वाजते, त्यामुळे ती आता पुस्तक वाचून जाणार आहे. मी नैवेद्य दाखवते म्हटलं आवरती बाकीचं. तर ह्याचने खाली घालवलं आहे वरनं, तरी खेळायला लागले ते बघा. त्या दिदीला घेऊन आला खेळायला. आता खेळायला त्याला जागा नाही, घरात अडचण लय झाल्या फर्निचरमुळं. त्या फळ्या वगैरे उभा करून ठेवले त्या, पण त्यातच खेळते ते. पडेल त्याचं भ्या वाटतंय म्हणून मी जराशी त्याला खवळी म्हटलं काहीतरी पायावर पाडून घ्यायला, तर बाहेर येऊन रागवून बसलाय कसा बघा. मी गोड बोलल्यावर कसं हात वर करून नाचायला लागला. आता आणि काहीतरी हुडकायचं चालले बघा त्याचं. कारण त्याला काहीतरी पाहिजेच असतं म्हणून ते हुडकतच असतो. तर इकडं गुरांच्याकडं आल्या बघा. आता ही नवीन गाय आणल्या बघा आमच्यात, त्यामुळे आता गाय नवीन आणल्या आणि गुरं बघा कुट्टी खाऊन कशी बसली ती. कारण ही कुट्टी केल्या, अजून कुट्टी करायची तरच लाईट गेली. कारण सारखी लाईट जात्या, त्यामुळं कुट्टी निम्म्यातच राहत्या. तर ही कुट्टी आता दुसरीकडे गुरं बांधली त्यांच्यासाठी ही कुट्टी न्यायची चालल्या. आणि आता इथं बांधकाम चालू असल्यामुळे इकडं तिकडं वर्दळ माणसाची आहे, त्यामुळं गुरांच्या इकडं तिकडं बांधली थोडी, तिकडं थोडी येते. आणि यांचं या भाऊजींचं बांधकाम चालू झालं आहे बघा. बांधकाम करायला चालू केलं आहे त्यांनी, आणि त्यामुळे माणसं इकडं असते ते सारखी. आणि आता काय एवढं गुरांच्या वैरणीचं पण काय कोडं नसते, कारण बाटी आहे त्या आणि वाडं पण असते, त्यामुळं वैरणीचं काय कोडं नसते. किंवा आमचा पळीव बैल आहे बघा कसा बसला आहे बघा, वैरण खाऊन निवांतवाणी बसला आहे धावूनच. तर ही कुट्टी अडकल्या बघा लाईट गेल्यामुळे, त्यातच मध्ये राहिल्या कुट्टी. आता ती बाकीची कुट्टी करायची. आता हे भाऊजी कामगारांची वाट बघत बसली ती बघा. त्यांचं कामगार काय अजून आलेलं नाही ते, त्यामुळे वाट बघत बसली ते. आणि हे त्यांच्या भावाचं घर आहे बघा. झालं आहे बांधून, आत फरशा वगैरे घालायचे राहील, त्या गिलावाही झाला या. तर आता हे यांनी आत्ता चालू केलं बांधकाम, त्यामुळे ह्यांचं काम आता चालू झालं आहे. पण अजून काय गौंडी आई तिथे, पण आज वेळ झाला आहे त्यासनी. त्या झाडांना फुलं किती छान आली ते बघा. ह्या झाडाला तर भरपूर फुलं येते ते. आज गुरुवार असल्यामुळे काढून सगळे फुलं नेले ते, त्यामुळे काय दिसणार. तर हे शेजारी बघा गहू किती छान आले आमच्या घरा शेजारी, एकदम मस्त गहू आला. आणि त्यात करड्याची भाजी पण छान आली. तर हे बांधकाम करायचं त्यामुळे आज JCBनं उकरले. पलीकडे किती छान झाडं आहे ती, पुन्हा टॅमॅटोची बाग आहे बघा. एकदम वातावरण कसलं छान झाले. आणि त्याचं दत्ताचं मंदिर आहे, मोठी विहीर आहे तिथं. पवायला मुलं उन्हाळ्यात येते ते. आळवाची पाणी नेण्यासाठी मी मागं आली होती, कारण हे जाऊबाईनं आमच्या आळू लावला आहे बघा. पण त्याला काय झालं आहे, त्याच्यावर रोग पडला आहे, त्यामुळे ते सगळं पांढरं झालं आहे. त्यामुळं घेऊ का नको घेतलीच नाही, ते नकोच म्हटलं. ते एकदम रोग पडल्यामुळे ते चांगलं दिसताना पण चांगलं दिसताना, खायचं तर कसं खायचं म्हणून घेतलंच नाही. तर इथं वड्यात बघा ती पण छान पानं आली. ते पण आत वड्यात असल्यामुळं तिथं आत मला जाता येईना झालं, किती अडचण झाल्या बघा तिथं. ती पण खायचंच आळू आहे, पण चांगलं आहे, पण आता आज येईना म्हणून राहिलं. मी नकोच म्हटलं, वडीच कॅन्सल केली. आता म्हटलं पानच नाही ते म्हटलं करायचंच नाही. तर हे आमच्या जाऊबाईचं बघा. आता ऊन लागायला लागलं की शिनी लावायला चालू केलं. आता पहिल्यांदा शिनी लावले तर बघा. आता ह्या शिनी वाळ तिला बघा कशा. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक करा, शेअर करा.